नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप जाधव आहे आणि मी व्यवसायाने ट्रक चालक आहे. मी सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि अनेक वर्षापासून अंबेनळी घाट मार्गावर ट्रक चालवत आहे. या रस्त्याचा प्रत्येक वळण, प्रत्येक ढाबा, प्रत्येक डोंगर उतार आणि प्रत्येक सुनसान टप्पा मला अगदी पाठ आहे. मी कडक उन्हातही ट्रक चालवला आहे आणि काळोख्या भयान रात्रीतही प्रवास केला आहे. पण जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे तिनं माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. आजही त्या रात्रीची आठवण झाली की अंगावर काटा येतो आणि हृदयाची धडधड वाढते. पूर्वी मला अंधाराची भीती वाटत नव्हती, पण आता एकट्याने बाहेर पळताना देखील मनात अस्वस्थता निर्माण होते. ही घटना साधारण 1.5 वर्षापूर्वीची आहे. श्रावण महिना सुरू होता आणि सलग पाऊस कोसळत होता. त्या दिवशी मला पुणे इथून महाबळेश्वर येथे सिमेंटची खेप पोचवायची होती. माझ्यासोबत महेश पाटील होता. तो या कामात नुकताच आला होता आणि प्रत्येक गोष्टीबद्दल मला प्रश्न विचारत असे. सकाळपर्यंत सर्व काही सुरळीत होतं. रस्त्यात हलका पाऊस पडत होता आणि ट्रक निवांत गतीने पुढे जात होता. आम्ही दोघे गप्पा मारत मारत प्रवास करत होतो आणि रेडिओवर जुनी मराठी गाणी वाजत होती. काही तासात माझ्या आयुष्यातील सर्वात भीषण अनुभव माझी वाट पाहत आहे याची मला कल्पनाही नव्हती. संध्याकाळ जवळ येताच आकाशात काळे ढग दाटू लागले आणि हवेत अनोखा थंडावा पसरला. आंबेनळी घाटमधील तो भाग घनदाट जंगलातून जातो, जिथे दूरवर कोणतीही वस्ती दिसत नाही. चारही बाजूंना उंच झाडांची रांग आणि रस्त्याची भयान शांतता. महेश घाबरत म्हणाला, दादा, आज वातावरण काहीसं विचित्र वाटतंय, लवकर निघूया. मी त्याला समजावलं, घाबरायचं कारण नाही. हा रस्ता मी शेकडो वेळा पार केला आहे. पण आतून माझ्या मनातही हलकी अस्वस्थता निर्माण झाली होती. तेवढ्यात अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि रस्त्यावर घसरटपणा वाढला. मी ट्रकचा वेग कमी केला आणि काळजीपूर्वक पुढे जाऊ लागलो. काही अंतरावर गेल्यावर रस्त्याच्या कडेला एक जुना मोडकळीस आलेला फलक दिसला. त्यावर अर्धवट अक्षरात जंगल मार्ग असं लिहिलेलं होतं. मला आठवत नव्हतं की इथे असा एखादा पर्यायी मार्ग आहे. तेवढ्या समोरून येणाऱ्या एका ट्रक चालकाने हातवारे करून आम्हाला थांबवलं. मी काच खाली केला. तो म्हणाला, मुख्य रस्त्यावर पाणी साचलं आहे, अनेक वाहनं अडकली आहेत. वेळ वाचवायचा असेल तर या जुन्या जंगल मार्गाने जा. अंतर थोडं जास्त आहे पण अडथळा नाही. महेश लगेच म्हणाला, दादा, हाच मार्ग घेऊया, उशीर होत आहे. माझं मन त्या मार्गावर जाण्यास तयार नव्हतं. जुने रस्ते नेहमीच धोकादायक असतात आणि पावसाळ्यात तर धोका अधिक वाढतो. पण वेळेची निकळ आणि महेशचा हट्ट यामुळे मी मान्य केलं आणि ट्रक त्या सुनसान मार्गाकडे वळवला. जसेच आम्ही त्या मार्गावर प्रवेश केला तसं वातावरण पूर्णपणे बदललं. रस्ता अरुंद होता. चारही बाजूंना घनदाट झाडी होती आणि वरून कोसळणाऱ्या पावसाचा आवाज मनात अनामिक भीती निर्माण करत होता. दूरसंचार जाळं पूर्णपणे खंडित झालं होतं. सर्वत्र फक्त अंधार आणि शांतता पसरली होती. ट्रकच्या दिव्यांशिवाय काहीच दिसत नव्हतं. महेशचा आवाजही आता मंद झाला होता. तो वारंवार काचेतून बाहेर पाहत होता. सुमारे अर्धा तास आम्ही त्या जंगल मार्गावरून प्रवास करत राहिलो आणि अचानक ट्रकला जोराचा धक्का बसला. इंजिन बंद पडलं. मी अनेकदा सुरू करण्याचा प्रयत्न केला पण ट्रक सुरूच झाला नाही. पाऊस अधिकच वाढला होता आणि सभोवताली काळोख दाटून आला होता. महेश घाबरून म्हणाला, दादा, आता काय करायचं? इथे तर कुठलीही मदत मिळणार नाही. मी त्याला शांत राहायला सांगितलं आणि हातात टॉर्च घेऊन खाली उतरत इंजिन तपासू लागलो. पण काळोख आणि मुसळधार पावसामुळे काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. तेवढ्यात माझी नजर थोड्या अंतरावर दिसणाऱ्या एका फिकट पिवळ्या प्रकाशाकडे गेली. तो प्रकाश झाडांच्या फांद्यांमध्ये लुकलुकत होता. मी महेशला म्हणालो, बहुधा तिथे एखादी झोपडी किंवा खानावळ असावी. चल, मदत मागूया. आम्ही दोघे छत्री घेऊन त्या प्रकाशाच्या दिशेने चालू लागलो. सुमारे 10 मिनिटं चालल्यानंतर आम्ही एका जुनाट बांधकामासमोर पोहोचलो. ते एखाद्या लहान खानावळीप्रमाणे दिसत होतं. भिंतीवर शेवाळ साचलं होतं. दरवाजा अर्धवट मोडलेला होता आणि बाहेर एक पिवळा दिवा लटकत होता जो सतत लुकलुकत होता.
तिथे कोणताही फलक नव्हता, त्यामुळे नाव समजत नव्हतं. महेश हळू आवाजात म्हणाला, दादा, ही जागा खूपच भेसूर वाटते. मी धैर्य एकवटून दरवाजावर टकटक केली. काही क्षणांनी दरवाजा किरकिरत उघडला आणि समोर एक क्रोश मध्यमवयीन माणूस उभा होता. त्याच्या डोळ्यात विचित्र चमक होती. त्याने कोरड्या आवाजात विचारलं, कोण आहात आणि यावेळी इथे काय काम आहे? मी त्याला संपूर्ण हकीकत सांगितली. ट्रक बंद पडला आहे आणि थोडी मदत हवी आहे. तो काही क्षण आमच्याकडे निरखून पाहत राहिला आणि मग म्हणाला, आत या, पावसात भिजाल. पर्याय नसल्याने आम्ही आत शिरलो. आतलं वातावरण अधिकच विचित्र होतं. भिंती अस्वच्छ होत्या. हवेत ओलसरपणा आणि कुबट वास भरला होता. प्रकाश अतिशय मंद होता. त्या माणसाने आम्हाला बसण्याचा इशारा केला आणि आत निघून गेला. महेश माझ्या कानात कुजबुजला, दादा, इथे काहीतरी बरोबर वाटत नाहीये. मी त्याला शांत राहण्याचा इशारा केला. थोड्या वेळाने तो माणूस आमच्यासाठी चहा घेऊन आला. चहाची चव काहीशी वेगळी वाटली, पण थंडी आणि थकव्यामुळे आम्ही तो पिऊन टाकला. तेवढ्या तो मंद हसत म्हणाला, आजची रात्र इथेच थांबा. सकाळी उजाडल्यावर मार्ग पाहून निघा. त्याचं हसू माझ्या अंगावर काटा आणणारं होतं. त्या क्षणी मला अजिबात कल्पना नव्हती की ही रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र ठरणार आहे आणि या जंगलात दडलेलं गूळ हळूहळू आमच्यासमोर उलगडणार आहे. रात्र गडद झाली होती. पावसाचा आवाज त्या जुन्या छपरावर जणू हातोडीने मारल्यासारखा कोसळत होता. बाहेर घनदाट अंधार पसरला होता आणि आत पिवळ्या दिव्याच्या मंद प्रकाशात प्रत्येक सावली भेसूर वाटत होती. त्या माणसाने आपलं नाव गणपत असल्याचं सांगितलं होतं, पण त्याच्या आवाजात आपलेपणाचा लवशेषही नव्हता. तो वारंवार आमच्याकडे टक लावून पाहत होता, जणू आमच्या प्रत्येक हालचालीचा अभ्यास करत होता. मी महेशला सावध राहायला सांगितलं, पण त्याच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. चहा पिल्यानंतर थोड्याच वेळात आम्हाला अंगात जळपणा जाणवू लागला. डोळे मिटू लागले, डोकं गरगरू लागलं. महेश मंद आवाजात म्हणाला, दादा, मला खूप झोप येत आहे. मलाही शरीरात अनोखा अशक्तपणा जाणवत होता. तेवढ्यात गणपत म्हणाला, मागे एक खोली आहे, तिथे विश्रांती घ्या, सकाळी निघा. दुसरा पर्याय नसल्याने आम्ही त्या छोट्या खोलीत गेलो. खोली अत्यंत अस्वच्छ होती. जमिनीवर माती साचली होती आणि हवेत कुबट वास भरून राहिला होता. जसेच आम्ही जुन्या खाटेवर बसलो, माझे डोळे आपोआप मिटू लागले. हा केवळ थकवा आहे की काही वेगळं हे मला कळत नव्हतं. काही मिनिटातच महेश गाढ झोपेत गेला. मीही अर्धवट झोपेत गेलो. पण अचानक बाहेरून काहीतरी ओढल्याचा आवाज आला. माझी झोप तुटली. हृदय जोरात धडधडू लागलं. कान देऊन ऐकलं तर जणू एखादी जड वस्तू जमिनीवरून ओढली जात होती. मी महेशला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो गाढ झोपेत होता, हलतही नव्हता. तेवढ्या दरवाजाबाहेर पावलांचा हलका आवाज ऐकू आला. मी घाबरत दरवाजा थोडासा उघडून बाहेर डोकावलो. समोरील भाग रिकामा होता, पण मागच्या बाजूला हलकी हालचाल दिसत होती. अचानक भिंतीवर एक सावली हलताना दिसली आणि माझ्या अंगावर काटा आला. मी झटकन दरवाजा बंद केला आणि मनोमन देवाचा धावा करू लागलो. काही वेळाने दरवाजाची कडी हलवल्यासारखा आवाज झाला. मी श्वास रोखून दरवाजा घट्ट पकडून ठेवला, पण दरवाजा उघडला गेला नाही. काही क्षणांनी सर्व काही शांत झालं. मला वाटलं कदाचित माझाच भ्रम असेल, पण मन मान्य करायला तयार नव्हतं. तेवढ्यात महेश अचानक उठून बसला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाला, दादा, मला बाहेर यायचं आहे. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो विचित्र अवस्थेत होता, जणू कोणीतरी त्याला भुरळ घातली होती. त्याचे डोळे अर्धवट उघडे होते आणि चाल डळमळीत झाली होती. माझा एकही शब्द न ऐकता त्याने दरवाजा उघडला आणि बाहेर निघून गेला. मी घाबरून त्याच्या मागे धावलो, पण मी बाहेर पाऊल टाकताच दरवाजा मोठ्या आवाजाने आपोआप बंद झाला. मी कडी उघडण्याचा प्रयत्न केला, पण ती अडकून बसली होती. आतून गणपतच्या मंद हसण्याचा आवाज आला आणि माझ्या अंगातून थंड शिरशिरी गेली. मी पूर्ण ताकदीने दरवाजाला धक्का दिला, पण तो हललाही नाही.
बाहेर जंगलातील भयान आवाज घुमत होते आणि पाऊस अजूनही कोसळत होता. मी महेशचं नाव पुकारलं, पण कोणताही प्रतिसाद आला नाही. मला स्पष्ट जाणवलं की काहीतरी भयंकर घडलं आहे. कसेबसे जवळ पडलेली एक लाकडी फळी उचलून मी दरवाजावर जोरात आपटली. अखेर कडी तुटली आणि मी बाहेर पडलो. चोहीकडे भेसूर शांतता पसरली होती. महेश कुठेच दिसत नव्हता. बाहेरील खोलीतही गणपत नव्हता. मागच्या बाजूला मातीवर ओढल्याच्या खुणा दिसत होत्या. त्या जंगलाच्या दिशेने जात होत्या. माझं हृदय भीतीने दडपलं. हात थरथर कापू लागले. मी टॉर्च लावली आणि त्या खुणांच्या मागे चालू लागलो. थोडं अंतर गेल्यावर चिखलात महेशची चप्पल पडलेली दिसली. ते दृश्य पाहून माझा श्वास अडखळला. तेवढ्या झुडपांच्या मागून एखाद्या रानटी प्राण्यासारखा गुरगुरण्याचा आवाज आला. मी धैर्य एकवटलं, पण पायात शक्ती उरली नव्हती. अचानक एक सावली झपाट्याने झुडपात अदृश्य झाली. मला खात्री झाली होती महेश मोठ्या संकटात सापडला आहे. तेवढ्यात अचानक माझ्या खांद्यावर कुणाचा तरी हात पडला. मी किंचाळलो आणि वळून पाहिलं. माझ्यासमोर एक वृद्ध स्त्री उभी होती. तिच्या डोळ्यात अनोखी चमक होती. ती मंद आवाजात म्हणाली, "बाळा, लगेच इथून निघून जा. ही जागा माणसासाठी नाही." मी थरथरत विचारलं, "महेश, महेश कुठं आहे? तुम्ही एखादा तरुण मुलगा पाहिला का?" ती काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, "ज्यांनाही पकडतात ते परत येत नाहीत." माझ्या पायाकडची जमीन सरकली. मी विचारलं, "हे कोण आहेत?" ती म्हणाली, "हे जंगलातील उपाशी सावल्या आहेत. अनेक वर्षापासून प्रवाशांना शिकार बनवत आहेत. गणपत त्यांचा प्रमुख आहे." तिने इशारा दिला, "जिवंत राहायचं असेल तर आताच पळून जा, नाहीतर पहाटेपर्यंत इथून जिवंत बाहेर पडू शकणार नाही." मी द्विधा मनस्थितीत अडकलो. एका बाजूला माझा जीव, तर दुसऱ्या बाजूला महेश, ज्याची जबाबदारी माझ्यावर होती. मी त्याला तसंच सोडून जाऊ शकत नव्हतो. मी त्या वृद्ध स्त्रीला मदत मागितली. तिने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, "तुझ्यात धैर्य असेल तर मी मार्ग दाखवू शकते, पण हा मार्ग फार धोकादायक आहे." मी क्षणाचाही विचार न करता होकार दिला. ती मला जंगलातल्या एका अरुंद पाय वाटेने घेऊन जाऊ लागली. चारही बाजूनी गडद अंधार दाटला होता. झाडांच्या फांद्या अंगाला स्पर्श करत होत्या. प्रत्येक पावलागणिक भीती वाढत होती. अचानक समोरून पावलांचा आवाज आला. आम्ही दोघं झुडपांमध्ये लपलो. मी पाहिलं गणपत दोन सावलीसारख्या विचित्र आकृत्यांसोबत जंगलात पुढे चालला होता. त्यांच्या हातात काहीतरी जड वस्तू होती आणि हवेत रक्तासारखा गंध दरवळत होता. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. मला खात्री पटली, महेश त्यांच्या ताब्यात आहे. वृद्ध स्त्री माझ्या कानात कुजबुजली, "आता मागे फिरण्याचा प्रश्नच नाही. त्याला वाचवायचा असेल तर त्यांचा सामना करावा लागेल." माझं हृदय जोरात धडधडू लागलं. अंग घामाने निथळत होतं. एक साधा ट्रक चालक या भयानक सावल्यांशी कसा लढणार? पण मनात एकच निर्धार होता, महेशला वाचवायचंय, जरी त्यासाठी स्वतःचा जीव द्यावा लागला तरी. त्या काळ्याकुट्ट रात्री मी अशा मार्गावर पाऊल टाकलं होतं जिथून परत फिरणं सोपं नव्हतं. पण पुढे फक्त मृत्यूची चाहूल आणि गूढ सावल्या माझी वाट पाहत उभ्या होत्या. मी आणि ती गूढ वृद्ध स्त्री हळूच झुडपातून पुढे सरकत होतो. पाऊस आता हलका झाला होता, पण जमीन चिखलाने भरली होती. प्रत्येक पावलागणिक घसरण्याची भीती होती. दूरवरून कधीमधी गुरगुरण्याचा विचित्र आवाज ऐकू येत होता आणि माझ्या छातीतली धडधड वाढत होती. वृद्ध स्त्रीने हातवारे करून मला शांत राहण्याचा इशारा केला. आम्ही एका झाडामागे लपून पुढची परिस्थिती पाहू लागलो. थोड्या अंतरावर एक मोलकडीस आलेलं शेड दिसत होतं. आत मंद प्रकाश पेटलेला होता. ती कुजबुजली, "हाच त्यांचा अड्डा आहे." माझे हात थरथरत होते. मनात हजारो भीषण विचार गर्दी करत होते. मी हलकत विचारलं, "महेश जिवंत असेल ना?" तिने माझ्याकडे न पाहताच उत्तर दिलं, "वेळेत पोहोचलो तर कदाचित त्याला वाचवता येईल." हे ऐकताच माझा श्वास आणखी वेगाने चालू लागला. आम्ही दोघं झुडपाच्या आळोशाने हळूहळू त्या शेडजवळ पोहोचलो. तिथून विचित्र दुर्गंधी येत होती. सडलेल्या मांसांचा आणि ओल्या मातीतल्या वासाचा मिलाप. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण मी स्वतःला सावरलं. तेवढ्यात आतून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला. तो एखाद्या अनोळखी भाषेत मंत्रोच्चार करत असल्यासारखा भासत होता.
वृद्ध स्त्री कुजबुजली. गणपत तांत्रिक विधी करत आहे. तो आपल्या सावल्यानं शक्ती देतो. विधी पूर्ण झाला तर महेशला वाचवणं अशक्य होईल. माझ्या मनात भीतीचं वादळ उठलं. पण शेडच्या दरवाजावर जाळ कुलूप लटकत होतं. आत कसं जायचं? वृद्ध स्त्रीने जमिनीवर पडलेला गंजलेला लोखंडी तुकडा उचलण्याचा इशारा केला. ती म्हणाली, याने कडी फोडता येईल, पण आवाज होईल. दुसरा मार्ग नव्हता. मी पूर्ण ताकदीने त्या लोखंडी तुकड्याने कुलपावर प्रहार केला. मोठा आवाज झाला आणि कुलूप खाली पडलं. त्या क्षणी आतून गुरगुरण्याचा आवाज आला. पावलांची चाहूल ऐकू आली. वृद्ध स्त्रीने मला आत ढकललं आणि स्वतः बाहेर लपली. मी थरथरत आतमध्ये शिरलो आणि ते दृश्य पाहून माझी शुद्ध हरपली. आत एक जुनी लालटेन पेटलेली होती. तिच्या समोर जमिनीवर महेश दोऱ्यांनी बांधलेला पडला होता. त्याचा चेहरा पांढरा फटक झाला होता. डोळे मिटलेले. त्याच्या भोवती विचित्र चिन्ह काढलेली होती. भिंतीवर काळे डाग पसरलेले होते. मागून गणपतचा जळ आवाज घुमला. इथपर्यंत कसा पोहोचलास? मी वळून पाहिलं. तो 2 सावली सदृश आकृत्यांसह दरवाजात उभा होता. त्याच्या डोळ्यात विकृत वेडेपणा झळकत होता. तो हसत म्हणाला, आता तूही इथलाच. भीतीसोबतच माझ्यात राग उसळला. मी जवळचा जाळ लाकडी दांडा उचलला. एक सावली झपाट्याने माझ्यावर झेपावली. मी पूर्ण ताकदीने दांडा तिच्या डोक्यावर आपटला. ती डगमगली, पण क्षणात परत उभी राहिली आणि गुरगुरू लागली. दुसरी सावली माझ्या पायांवर झेपावली. मी कसाबसा तोल सावरला. त्या क्षणी माझ्या ताकदीवर मला विश्वास नव्हता, पण महेशची अवस्था पाहून माझ्यात अजब धैर्य निर्माण झालं. मी सलग प्रहार करत दोन्ही सावल्यांना काही क्षणासाठी मागे हटायला भाग पाडलं. गणपत संतापाने ओरडला आणि काहीतरी मंत्र म्हणू लागला. अचानक वातावरण थंड झालं. लालटेनची ज्योत वेड्यासारखी थरथरू लागली. जणू कोणीतरी माझ्या छातीवर दगड ठेवला होता. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. डोळ्यांसमोर अंधार दाटू लागला. तेवढ्यात वृद्ध स्त्री धावत आत आली. तिच्या हातातली राख तिने गणपतच्या दिशेने फेकली. एक प्रखर चमक झाली. गणपत मागे हटला. ती ओरडली, आता संधी आहे, दोर कापा. मी धावत महेशकडे गेलो. खिशातून चाकू काढला. हात थरथरत होते, पण कसाबसा दोर कापला. महेश बेशुद्ध होता, पण जिवंत होता. मी त्याला खांद्यावर उचललं आणि बाहेर धावलो. मागून गणपत आणि सावल्या पुन्हा आमच्या दिशेने येत होत्या. पाऊस पुन्हा जोरात कोसळू लागला होता. अंधारात रस्ता दिसत नव्हता. वृद्ध स्त्री पुढे पुढे मार्ग दाखवत होती. अचानक माझा पाय चिखलात घसरला. मी जवळजवळ पडलोच होतो, पण कसाबसा तोल सावरला. एक सावली अगदी माझ्याजवळ आली होती. तिचं गुरगुरणं माझ्या मानेजवळ ऐकू येत होतं. मी सर्व शक्ती एकवटली आणि पळण्याचा वेग वाढवला. तेवढ्यात वृद्ध स्त्री एका जुन्या झाडाजवळ थांबली. तिने जमिनीवर वेगाने काही चिन्ह काढली. ती ओरडली, लवकर या वर्तुळात उभे राहा. आम्ही त्या वर्तुळात शिरलो. मागून धावत येणाऱ्या सावल्या आणि गणपत अचानक थांबले. जणू अदृश्य भिंतीला धडकले. ते संतापाने किंचाळत होते, पण पुढे येऊ शकत नव्हते. वृद्ध स्त्री म्हणाली, हे संरक्षण वर्तुळ आहे, पण फार वेळ टिकणार नाही. आपल्याला लगेच निघावं लागेल. मी सुटकेचा निश्वास टाकला, पण धोका अजून संपलेला नव्हता. महेश हळूहळू शुद्धीवर येऊ लागला. तो अशक्त आवाजात म्हणाला, दादा, आपण कुठे आहोत? मी त्याला शांत राहायला सांगितलं आणि त्याला आधार देत पुढे चालू लागलो. वृद्ध स्त्री आम्हाला जंगलाच्या दुसऱ्या दिशेने घेऊन जाऊ लागली. ती म्हणाली, मुख्य रस्ता इथून साधारण 2 किलोमीटरवर आहे आणि त्या काळ्याकुट्ट जंगलातून आमचा जीव वाचवण्याचा शेवटचा प्रवास सुरू झाला. मार्ग कठीण होता, पण आशेची एक क्षीण किरण दिसू लागली होती. अचानक मागून भीषण किंकाळी ऐकू आली आणि मला जाणवलं, संरक्षण वर्तुळ तुटलं आहे. गणपत आणि त्याच्या सावल्या पुन्हा आमच्या मागावर लागल्या होत्या. आता आमच्याकडे फारसा वेळ उरला नव्हता. मी पूर्ण ताकदीने पावलं टाकू लागलो आणि मनोमन देवाचा धावा करू लागलो. कशाही प्रकारे या जंगलातून बाहेर पडू दे. प्रत्येक पावलामागे मृत्यूची सावली धावत होती आणि पुढे फक्त अंधार आणि अनोळखी वाट. त्या रात्रीची ती धाव
माझ्या आयुष्यातील सर्वात लांब धाव ठरली. आम्ही वाचू की नाही याची काहीच खात्री नव्हती. आम्ही तिघं जीवाच्या आकांताने पळत होतो. मागून गणपत आणि त्याच्या सावल्यांच्या किंकाळ्या अधिकाधिक जवळ येत होत्या. पाऊस पुन्हा कोसळू लागला होता. जमीन निसरडी झाली होती. धावणं अधिक अवघड झालं होतं. महेश माझ्या पाठीवर होता. त्याचा श्वास धापा टाकत होता. वृद्ध स्त्री वारंवार मागे वळून पाहत होती आणि आम्हाला दिशा दाखवत होती. अचानक समोर खोल दरी आली. आम्ही थांबलो. खाली इतका गडद अंधार होता की काहीच दिसत नव्हतं. वृद्ध स्त्रीने इकडे तिकडे नजर फिरवली आणि जवळच्या एका मोठ्या झाडाच्या मुळांकडे बोट दाखवलं. ती म्हणाली, या मुळांमध्ये एक भुयारी वाट आहे. ती दुसऱ्या बाजूला शेतांकडे जाते. दुसरा पर्याय नव्हता. मागून पावलांचा आवाज आणि गुरगुरणं स्पष्ट ऐकू येत होतं. मी महेशला खाली उतरवलं आणि त्याला आधार देत त्या मुळांमधून आत शिरलो. आत पूर्ण अंधाराने घुसमट होती. ओल्या मातीचा आवाज आणि दमट हवा. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. आम्ही गुडघ्यावर रांगत पुढे सरकत होतो. मागून माती कोसळण्याचा आवाज येत होता. अचानक भुयाराच्या तोंडाशी एक सावली दिसली आणि कर्ण कर्कश किंकाळी घुमली. वृद्ध स्त्रीने खिशातून एक छोटासा दगड काढला आणि भुयाराच्या तोंडाशी फेकला. शीन चमक झाली आणि सावली मागे हटली. कसेबसे रांगत आम्ही दुसऱ्या टोकाला पोहोचलो आणि बाहेर आलो. समोर मोकळं मैदान होतं. दूरवर शेती दिसत होती. इथे पाऊस कमी होता. हवेत ओल्या मातीतला सुगंध दरवळत होता. क्षणभर मला वाटलं आता जीवात जीव आला. पण धोका पूर्णपणे टळलेला नव्हता. जंगलाकडून अजूनही विचित्र आवाज येत होते. वृद्ध स्त्री म्हणाली, आता सरळ शेतातून चला. इथे त्यांची शक्ती कमी होते. आम्ही वेगाने पुढे सरकलो. चिखलात पाय रुतत होते. अनेकदा तोल जात होता. पण आम्ही थांबलो नाही. थोड्या अंतरावर एक मोडकळीस आलेला कच्चा रस्ता दिसला. बहुधा गावाकडे जाणारा. माझ्या मनात आशेची लाट उठली. तेवढ्यात मागून गणपतचा संतापाने भरलेला आवाज घुमला. तुम्ही माझ्यापासून सुटू शकत नाही. त्याचा आवाज ऐकताच अंगावर काटा आला. अचानक वारा थंड झाला. सभोवताली धुकं पसरू लागलं. वृद्ध स्त्री घाबरून म्हणाली, तो शेवटचा डाव खेळतो आहे. इथेच थांबून सामना करावा लागेल. तिने घाईघाईने जमिनीवर काही चिन्ह काढली आणि मला सांगितलं, महेशला मधोमध बसव. मी महेशला जमिनीवर बसवलं आणि त्याच्या समोर उभा राहिलो. धुक्यातून गणपत आणि त्याच्या सावल्या आमच्याकडे सरकत होत्या. त्यांच्या डोळ्यात विचित्र तेज होतं. चेहऱ्यावर विकृत हास्य. माझे हात थरथरत होते. पण मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता. वृद्ध स्त्रीने डोळे मिटले आणि मंत्रोच्चार सुरू केला. अचानक जमिनीतून फिकट प्रकाश उठू लागला. आमच्या भोवती गोल वर्तुळ तयार झालं. गणपत संतापाने त्या वर्तुळावर झेपावला. पण जवळ येताच त्याला जवळ धक्का बसला आणि तो मागे फेकला गेला. त्याच्या सावलींनीही प्रयत्न केला, पण त्या आत येऊ शकल्या नाहीत. गणपत ओरडला, हे संरक्षण जास्त वेळ टिकणार नाही. वृद्ध स्त्री दमलेल्या आवाजात म्हणाली, मला ठाऊक आहे, पण पहाट होईपर्यंत पुरेसा वेळ मिळेल. हळूहळू आकाशाचा रंग बदलू लागला. पूर्वेकडे फिकट उजेड दिसू लागला. पण गणपत सतत आघात करत राहिला. वर्तुळ कमकवत होत होतं. वृद्ध स्त्रीच्या चेहऱ्यावर घाम वाहू लागला. तिचा श्वास वेगाने चालू होता. ती म्हणाली, वर्तुळ तुटलं तर महेशला घेऊन मागे न पाहता पळ. थांबू नकोस. मी मान हलवली. अचानक जोराचा आघात झाला आणि वर्तुळ एका ठिकाणी तुटलं. एक सावली आत शिरली आणि माझ्यावर झेपावली. मी पूर्ण ताकदीने तिला ढकललं. ती कोसळली. वृद्ध स्त्रीने उरलेल्या शक्तीने जोरात मंत्र उच्चारला आणि सावली बाहेर फेकली गेली. आणि त्याच क्षणी पूर्वेकडून सूर्याची पहिली किरणं फुटली. धुके हळूहळू विरघळू लागलं. सूर्यप्रकाश गणपतवर पडताच तो वेदनेने किंचाळला आणि मागे हटू लागला. त्याच्या सावल्या घाबरून पुन्हा जंगलाच्या दिशेने पळू लागल्या. गणपतने शेवटचा वेळ आमच्याकडे रोखून पाहिलं आणि संतापाने किंचाळत तो अंधारात विलीन झाला. मी थकून जमिनीवर बसलो आणि सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. महेश आता थोडा सावरला होता, पण अत्यंत अशक्त झाला होता. वृद्ध स्त्रीही दमलेल्या अवस्थेत आमच्याजवळ येऊन बसली. मी तिला विचारलं, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला हे सगळं कसं ठाऊक? ती हलकसं हसली आणि म्हणाली,
मीही कधी काळी या जंगलाची शिकार झाले होते, पण मला कोणीतरी वाचवलं. तेव्हापासून मी भटक्या प्रवाशांना या नरकातून वाचवण्याचं काम करते. मी तिच्या पायांना स्पर्श करून आभार मानले. ती म्हणाली, आता लगेच गावाच्या दिशेने निघा आणि या मार्गावर पुन्हा कधीही परत येऊ नका. सूर्य पूर्णपणे उगवला होता. पक्ष्यांचे किलबिलाट घुमू लागले होते. जणू रात्रीचे सगळे भय मागे पडले होते. पण माझ्या मनात त्या भयानक अनुभवाची सावली अजूनही जिवंत होती. मला जाणवत होतं, ही कहाणी पूर्णपणे संपलेली नाही. आम्ही कच्च्या वाटेने पुढे निघालो. थोड्याच अंतरावर एक लहानसं गाव दिसलं. चुलींचा धूर वर जात होता. सकाळची लगबग सुरू झाली होती. गावात पोहोचताच लोक आमच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. आमचे कळपे चिखलाने माखलेले, चेहऱ्यावर भीती स्पष्ट. मी पाणी मागितलं आणि महेशला एका खाटेवर बसवलं. एका वृद्धाने विचारलं, काय झालं बाळा? मी थोडक्यात सगळं सांगितलं. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला. ते म्हणाले, त्या जंगलाकडे अनेक वर्षापासून लोक गायब होत आहेत. भीतीमुळे कोणी तिकडे जात नाही. रात्री तिकडून किंकाळ्या आणि विचित्र प्रकाश दिसतो. गावकऱ्यांनी आम्हाला विश्रांती दिली. एका तरुणाला जवळच्या बाजारातून वैद्यकीय मदत आणवायला पाठवलं. वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून सांगितलं की महेश्वर कुठल्या तरी नशेसारख्या द्रवाचा परिणाम झाला होता, पण आता धोका नाही. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. थोड्या वेळात मी ट्रकबद्दल विचारलं. काही गावकरी माझ्यासोबत जाण्यास तयार झाले. दिवसात तेच जंगल कमी भयावह वाटतं, पण आत पाऊल टाकताच विचित्र अस्वस्थता पुन्हा जाणवली. थोड्याच अंतरावर माझा ट्रक तसाच उभा होता. जणू कोणालाही त्याला स्पर्श करण्याची हिंमत झाली नव्हती. मी चावी घेतली. इंजिन पहिल्याच प्रयत्नात सुरू झालं. सगळे थक्क झाले. मी मनवून देवाचे आभार मानले. गावकऱ्यांनी सांगितलं, आता थेट मुख्य मार्गाने निघा. या वाटेवर पुन्हा येऊ नका. मी ट्रक घेऊन गावात आलो. महेशला काळजीपूर्वक कॅबिनमध्ये बसवलं. गावकऱ्यांचे आभार मानून आम्ही निघालो. मुख्य महामार्गावर येताच इतर वाहनांचे आवाज ऐकू आले. जणू एखाद्या भयानक स्वप्नातून जाग आली. काही अंतरावर महेश मंद आवाजात म्हणाला, दादा, खरंच ते सगळं घडलं का, की मी स्वप्न पाहिलं? मी त्याच्याकडे पाहून म्हणालो, काही स्वप्न आयुष्यभर पाठलाग करतात. आम्ही एका खानावळीत थांबलो. चहा घेतला, पण माझ्या मनात गणपतचे डोळे आणि त्याची किंकाळी पुन्हा पुन्हा घुमत होती. त्या दिवसापासून मी कधीही अज्ञात किंवा शॉर्टकट मार्ग घेतला नाही. किती नुकसान झालं तरी सामान वेळेत पोहोचलं, पण माझ्या मनातील अस्वस्थता संपली नाही. अनेक रात्री झोप लागली नाही. स्वप्नात तेच जंगल, त्या सावल्या दिसत राहिल्या. महेशने काही दिवसातच नोकरी सोडली. तो म्हणाला, मी पुन्हा कधी ट्रक चालवणार नाही. मी हळूहळू रात्रीची वाहतूक टाळू लागलो. काही महिन्यांनी पुन्हा त्या परिसरातून मुख्य मार्गाने जात असताना अचानक रस्त्यावर पोलीस वाहने आणि गर्दी दिसली. मी चौकशी केली. कळलं, जंगलाजवळचे एक जुने बांधकाम अवशेष जळून खाक झाले आहे. आतून काही विचित्र हाडं आणि तांत्रिक वस्तू सापडल्या आहेत. तपास सुरू आहे. हे ऐकताच माझ्या पाठीवर शहारे आले. कदाचित गणपतचा अंत झाला होता, पण त्याची सावली त्या जंगलात अजूनही भटकत असेल अशी भावना मनातून जात नव्हती. मी तिथे न थांबता पुढे निघालो. आजही जेव्हा मी त्या परिसरातून ट्रक चालवतो, तेव्हा हात आपोआप स्टेअरिंगवर घट्ट पकड घेतात. हृदयाची धडधड वाढते. मी त्या दिशेने नजरही टाकत नाही. महेश कधीकधी दूरध्वनीवर संपर्क करतो. आम्ही दोघं त्या रात्रीची आठवण काढतो आणि मग शांत होतो. त्या घटनेने आम्हाला एक मोठा धडा दिला. प्रत्येक रस्ता फक्त अंतर कमी करत नाही, तो नशीबही ठरवतो. काही रस्ते आपल्याला मंजिलपर्यंत पोहोचवतात. काही रस्ते आयुष्यभराची भीती देऊन जातात. मित्रांनो, माझ्या आयुष्यातून घेतलेली ही खरी शिकवण आहे. लोभ आणि घाई कधीकधी माणसाला अशा अंधारात ढकलतात जिथून परत येणं सोपं नसतं.